Come in. Wait. Come in. सर मला तुमच्याशी बोलायचंय पण प्लीज तुम्ही काही गैरसमज करून घेऊ नका. ओके बोला काय बोलायचंय तुम्हाला. सर खरं तर ते सगळं खोटं होतं. म्हणजे तसं तर मी सर खरं बोलते पण त्या दिवशी सर म्हणजे मला म्हणजे बोलायचं नव्हतं पण सर ते नाही नाही तुम्ही काय बोलताय आता मला काही कळत नाहीये. गणपती बाप्पा मोरया. सर तुम्ही आणि मोठ्या सरांना असं वाटतं ना की मी नेहमीच खरं बोलते. हां मी नेहमी खरंच बोलते सर पण त्या दिवशी मी खोटं बोलले पण मला खरं खोटं नव्हतं बोलायचं सर. मला ना खरंच कळत नाहीये तुम्ही आत्ता नेमकं काय बोलताय. सर मी सांगते ना तो यश आहे ना. यश हो हा त्याचं काय. सर त्या दिवशी मोठे सर त्याला ओरडले होते ना तेव्हा तो खूप घाबरला आणि म्हणून माझ्या मनात आलं ते मी बोलले सर. ओके की तो मुंबईत एकटा राहतो भाड्याच्या घरात राहतो. अख्ख्या कुटुंबाची जबाबदारी त्या बिचाऱ्यावरती आहे राईट. नाही सर. अहो तुम्हीच म्हणालात ना त्या दिवशी त्याच्या लग्नाबद्दल पण मी. हो बरोबर आहे त्याचं लग्न झालेलं आहे त्याची नोकरी गेली तर त्याची बायको त्याला सोडून जाईल त्या बिचाऱ्याला राईट. नाही सर मी खोटं बोलले सर. खरं तर त्याचं लग्न नाही झालंय सर पण सर त्याची काही चूक नाही. त्यांनी नव्हतं सांगितलं मला हे. तेव्हा मला जे काय सुचलं ते मी बोलले सर. तसा सर तो खूप चांगला मुलगा आहे सर. अरे वा हो म्हणजे चांगला मुलगा आहे तो. आणि सर खूप ऑनेस्ट पण आहे सर. ऑनेस्ट. तो खूप हेल्पफुल पण आहे सर. अरे क्या बात है हेल्पफुल पण आहे का तो. मग सर तुम्ही माफ केलं. या इट्स ओके पण नेक्स्ट टाइम असं करू नका. ओके सर. ओके सर. हा अजून काही बोलायचंय का तुम्हाला त्या बिचाऱ्याबद्दल म्हणजे यश बद्दल. नाही सर यश बद्दल नाही बोलायचं. फक्त एवढं सांगायचं होतं. थँक्यू. मी निघू. यश सांगितलं मी सरांना. तुला पण टेन्शन आलं होतं ना. तुझा प्रॉब्लेम सॉल्व. प्रॉब्लेम सॉल्व नाही सुरू झालाय. थँक्स. सर तुझ्याबद्दल सगळं खरं खरं सांगितलंय त्यामुळे आता खोटं बोलायचं नाही. नाही कधीच नाही. थँक्यू सो मच. तशी इमेज चांगली आहे बॉस समोर तुझी. ती मेंटेन ठेव. हो आणि चांगलं काम कर. थँक्यू. नुसतं थँक्स काय म्हणतोय. एवढे सॉलिड सल्ले देते तुला. तुम्हाला गुरुदक्षिणा दिली पाहिजे. आणि असं म्हणतात फुकटात सल्ले देऊ पण नाही आणि घेऊ पण नाही. अच्छा मग काय काय हवी गुरुदक्षिणा मॅडम. प्रत्येक सल्ल्यासाठी एक चॉकलेट. चॉकलेट. तू नेहा आहेस की परी आहेस. आता परीची आई परीसारखीच असणार ना. आणखीन एक महत्वाचा सल्ला. गाढवाच्या मागे आणि बॉसच्या पुढे कधी जाऊ नये. ओके. हसतोस काय. सल्ला आहे तो. आय नो. बरं मला सांग जेवणाचं काय तुझ्या.
जेवणाचं काय ते परीने काहीतरी दिलंच असेल ना? हा, परीने पाठवलंय, पण तू सकाळी माझ्या डब्यातनं जेवतोस. हा. संध्याकाळचं म्हणजे रात्रीचं जेवणाचं रात्री डबा लावलायस? काय लावलंय? डबा लावलायस का रात्रीच्या जेवणाला? हा, डबा. हो 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 हो. डबा असतो रात्री. एक काम कर, आजचा डबा कॅन्सल कर. का? आज माझ्या घरी आहे, पावभाजी केली. अगं नाही खरंच, म्हणजे तू ऑलरेडी एवढं करतेस, त्यात अजून त्रास नको. अरे त्रास कसला, बोनस मिळालाय ना, असं एक छोटीशी पार्टी ठेवली घरी. आणि आम्हाला सगळ्यांना बोनस मिळून देण्यात तुझा खूप मोठा वाटा आहे. घरी बंडू काका काकू येणार आहेत, तू पण ये, परीला आवडेल. ठीक आहे, परीला आवडणार असेल तर नक्की ये. लाव फोन. कोणाला? डबेवाल्याला. हॅलो जग्गू, पावभाजी खायची का? वॉशिंग मशीन घेतलंच हे एकदम बेस्ट केलंच नाही. ऑफिस मध्ये दिवसभर काम करून किती दमतेस यार, आणि मग कपडे धुण्यात वेळ आणि एनर्जी दोन्ही वेस्ट जात असेल तुझी. माझ्यासाठी नाही, काकू अकांसाठी घेतलंय वॉशिंग मशीन. ग्रेटच आहेस यार तू नेहा, म्हणजे तुझ्यावर ऑलरेडी इतकं लोन आहे तरी तू त्यांचा विचार करतेस. तेही खूप करतात माझ्यासाठी. परी दिवसभर त्यांच्या घरी असते ना, म्हणून मी जॉब करू शकते. मुलगी मानतात ते मला, मग मुलीच्या नात्याने मी पण त्यांच्यासाठी काहीतरी करायला हवं ना. आणि कर्जाचं काय ते फिटे, अपने पास बहुत पैसा. एकदम करेक्ट बोललीस ना तू नेहा. इसी बात पे ना पावभाजी पार्टी बनतीये. येस. आज रात्री मी पावभाजी करते घरी. अरे यार नेहा, तू आधी सांगितलं असतंस ना तर मी आईला सांगून आले असते ग. आता तिने माझ्यासाठी जेवण बनवून ठेवलं असेल आणि ती चिडेल माझ्यावर. शिट, ती ऑलरेडी चिडली असेल माझ्यावर. का? अगं तिला डॉक्टर कडे घेऊन जायचंय आणि अपॉइंटमेंट घेऊन ठेवलीये. अरे यार, चल 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 बाय. आणि उद्या डब्यात माझ्यासाठी पावभाजी आणायला विसरू नकोस. ओके बाय. मॅडच आहे मुलगी. हॅलो यश. हा बोला. डायरेक्ट बोला, इतका आदर. हा, काय झालं? मी तुला माझा पत्ता मेसेज केलाय, नक्की येशील. हा मी पण पोचतीच आहे घरी. ठीक आहे मी येतो मी. बाय. तयार आहेत ना पेपर्स? ठीक आहे. अरे मनोज, गाडी जरा पुढे डावीकडे ना. इथे कशाला? अरे माझं एक काम आहे छोटं, ते करतो आणि येतो. हा, काम इथे? हो. म्हणजे ऐक. अरे यश, हा, इकडे काय? इकडे अरे ते मी अनालिटिक्स वाल्यांना एक रिसर्च करायला सांगितलं होतं, ती मीटिंग संपून येतो. अच्छा, मीटिंग आहे. हो. बरं ठीक आहे, मग मी पण येतो. चल. नाही तू नको, मी जाऊन येतो. तुझा. अरे काय कमाल आहे तुझी यार यश. मीटिंग आहे आणि मी नाही, असं कसं होईल? चल ना, मी येतो ना. राहू दे, मी बोललोय त्यांच्याशी, मी संपून येतो ती मीटिंग. ओके. अरे यश, पण मी मीटिंगला आलो, तू प्रॉब्लेम काय? अरे पण प्रत्येक मीटिंगला तू कशाला यायला पाहिजे? मी जाऊन अटेंड करून येतो ना, विषय संपला. हा ठीक आहे, मग जाताना थोडस बटर घेऊन जा. बटर कशाला? मीटिंगला ते पावभाजी असेल ना, पावभाजीवरती असं बटर वगैरे घातलं की जरा छान लागतं. नेहाने इन्व्हाइट केलंय ना पावभाजी खायला. तुला कसं कळलं नेहाने इन्व्हाइट केलं? चोरून ऐकतोस गोष्टी तू? ए हॅलो बॉस आहे मी तुझा. हा, मग चोरून वरून काय ऐकत नाही मी, सहज असं उडत कानावर पडलं माझ्या. उडत कानावर आलं तुझ्या. ते काय हाताला काय झालं तुझ्या? नाही, सहजच आता उडत माझा हात तुझ्या गालावर बसणार आहे. मारू नको.
तू आजोबांना सांगितलंय सगळं? आजोबांना जर काही गोष्ट कळली ना समीर, जीव घेईन मी तुझा. ए बाबा कमाल आहे यार. तू आणि मी मित्र आहोत ना. आजोबांना कसं सांगेन मी या गोष्टी? नाही डोंट वरी. तू जा, यू जस्ट एन्जॉय युअर पावभाजी. जर आजोबांपर्यंत ही गोष्ट पोहोचली ना समीर, मी पर्सनली गोळ्या घालीन तुझ्या. अरे काय यार, आता जग्गूने काही गडबड करू नये म्हणजे मिळवलं. अटक मटक चवळी चटक, चवळी झाली गोड गोड. काका तुम्ही थांबा, मी बघ. थँक्यू. अगं नेहा, भाजी करपेल, गॅस कमी कर. आले. गॅस कमी कर. हो हो. नेहाजी, या परांजपेने एकदा सावज हेरलं ना की मग हातचं जाऊ देत नाही. हो नाही तर नाही. आता वकील म्हणून तर आपली भेट पक्की आहे. हाय, एक्सक्यूज मी, कॅन यू हेल्प मी विथ द ॲड्रेस प्लीज? मराठीत बोलो. सॉरी माफ करा. हा जरा पत्ता सांगाल का प्लीज? ऐसा एकदम सरल सरल जाओ. सरळ. बाद में फिर दावीकडे वळो. उसके बाद में फिर उजवीकडे वळो. पिंट्या का दुकान आएगा. पिंट्या. बाद में फिर दावीकडे वळो. उसके बाद में फिर सरल जाओ, आपको पक्या का घर आएगा. उसके बाद में फिर उजवीकडे वळो. फिर सरल सरल जाके दावीकडे वळो. वाह, वो वही सामने रहेगा वो बिल्डिंग. धन्यवाद. खूप छान समजावलं. थँक्यू. नेहा कामत. ही तर बँकेची नोटीस आहे. लोन वेळेत फेडलं नाही तर घरावर जप्ती येऊ शकते. नेहा ऑफिसमध्ये तर एकदम नॉर्मल वाटत होती, पण आता पार्टी ठेवली घरात, म्हणजे तिला याबद्दल काही माहित नाहीये बहुतेक. हाय. हाय. अगं ते काय झालं? ये आते ना. ये. अरे अरे, बूट तर बाहेर काढ. सॉरी. हो. हाय माय लिटिल फ्रेंड. छोट्या परीसाठी छोटस गिफ्ट. थँक्यू. यू वेलकम. ये ना. हो. यश, हे बंडू काका आणि काकू. नमस्कार. नमस्कार. हे आमच्या शेजारीच राहतात. परी दिवसभर यांच्याचकडे असते. अच्छा. आणि काकाकू हा यश माझ्या ऑफिसमध्ये काम करतो. माझा काली आहे. ये ये ये. हो बस. अगदी आरामात बैस. काय काळजी करू नको. आपल्या घरात भरपूर जागा आहे. अगदी ऐस पैस. मुंबईमध्ये स्वतःच्या मालकीचं घर असणं म्हणजे लॉटरीच नाही का.
आणि ते सुद्धा अगदी मोक्याच्या ठिकाणी. म्हणजे काय, 5-10 मिनिटाच्या अंतरावर सगळ्या गोष्टी मिळतात तिथे. या एवढ्याशा घरात सुद्धा किती समाधानाने राहतात ही माणसं. हे बघ माझं ड्रॉइंग. अरे वा, तू काढलेस हे? मस्त आहे का? मला शिकवशील? हो शिकवेल. थँक्यू. नेहा, अजून काही मदत हवी तुला? नाही काकू, सगळी तयारी झाली आहे. थोड्या वेळाने बसू आपण जेवायला. बर. काय ग, हा यश ऑफिस मध्ये नवीन आहे का? नाही म्हणजे आधी कधी बोलली नाहीस त्याच्याबद्दल? तसा जो नाही, म्हणजे सरांसोबत खूप वर्ष होता, पण आत्ताच आमच्या नवीन ऑफिस मध्ये जॉईन झाला. चांगला आहे हा मुलगा. परी सुद्धा त्याच्यासोबत किती खुश आहे बघ. मागच्या वेळेला परीला ऑफिसला घेऊन गेले होते ना, तेव्हाच त्यांची मैत्री झाली. परीला तो खूप आवडतो. अच्छा, असं आहे का? तसा तो बोलण्यात चांगला आहे आणि खूप हेल्पफुल पण आहे. तुम्हाला सांगते, परी आणि तो एकमेकांना. काकू प्लीज. अगं विचार करायला काय हरकत आहे, पण लग्न झालेलं नाहीये ना त्याचं? लग्न नाही झालंय काकू, पण तो माझा मित्र आहे, फक्त मित्र. आणि आपण खूपदा बोललो या टॉपिकवर. मला खरंच लग्न नाही करायचं. मी आणि परी खुश होते एकमेकांसोबत. तू खुश आहेस ग, पण असं एकटीने आयुष्य काढायचंय का बाळा? आम्ही आज आहोत उद्या नाही. तुझी काळजी वाटते म्हणून बोलते ग. आणि मला तरी खूप चांगला वाटला बाई मुलगा. काकू, तो माझ्या ऑफिसमध्ये काम करतो. या पलीकडे मला त्याच्याबद्दल खरंच काही माहिती नाही. आणि अगं माहिती काय केव्हाही काढता येईल. थांब, आत्ताच विचारते मी त्याला. अहो काकू, काकू हे माउंटेन्स केले. वाव, मस्त केले ग तू परी. सुपर्ब. काय ग? हा, तर काय तुझं नाव म्हणालास? माझ्या फ्रेंडचं नाव यश आहे. परी, तुझ्या फ्रेंडला बोलता येतं ना? येतं. मग त्याला सांगू दे ना. कुठे राहतोस तू? मी म्हणजे इथे जवळच. चला, म्हणजे फार लांब नाही. नाही, जवळच. घरी कोण कोण असतं? घरी माझ्या घरी म्हणजे अहो काकू, जाऊ द्या ना, बिचारा दमून आलाय. अगं मित्र आहे ना तुझा, मग तो कुठे राहतो, काय करतो हे विचारायला नको? आणि त्याला काहीच प्रॉब्लेम नाहीये. काय रे, मी प्रश्न विचारते त्याचा त्रास होतोय तुला? नाही नाही, त्रास कसला, तुम्ही विचारा ना. फ्रेंड, तुला अजून एक ड्रॉइंग दाखव. दाखव ना. लग्न केलं नाहीस ना अजून? लग्न. काकू, नेहा तू जरा थांब ग. लग्न का केलं नाहीस अजून? कुणी भेटली नाही का? काकू, यश, तू दिसायला देखणा आहेस. तुला शोभेशी मुलगी मिळाली नाही म्हणून लग्न केलं नाहीस का अजून? ऍक्च्युली काकू, माझं ब्रेकअप झालंय. माझं प्रेम होतं एका मुलीवर.
पण काही कारणांमुळे आमचं लग्न नाही होऊ शकलं.